नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि या ऑनलाईन अध्यापनाच्या माध्यमातून आपण आज या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख आपण करून घेणार आहोत। आपण 11वीला कला किंवा वाणिज्य या शाखेमध्ये आपण प्रवेश घेतलेला असेल आणि या दोन्ही शाखांमध्ये सहकार हा विषय आहे आणि या सहकार या विषयाची अभ्यासक्रमाची ओळख ही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। यामध्ये सहकार या विषयाला कोऑपरेशन असंही म्हटलं जातं। मग या अभ्यासक्रमाची ओळख आपण थोडक्यात करून घेणार आहोत, ज्यामध्ये जे पहिलं प्रकरण, इथं मी प्रकरणांची नावं लिहिलेली आहेत। 11वीत असलेल्या जे प्रकरण आपल्याला पाहिजे आहेत ते प्रकरणांमध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजे सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये व महत्त्व हे प्रकरण आपल्याला पहिल्यांदा अभ्यासावं लागणार आहे। या प्रकरणामध्ये नेमकं सहकार या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहावा लागेल। सहकाराची वैशिष्ट्ये काय आहेत, सहकाराचं महत्त्व आणि त्याचबरोबर सहकाराचा इतिहास, ज्यामध्ये जागतिक सहकारी चळवळीचा इतिहास, भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास आणि महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास हा भाग आपल्याला या प्रकरणामध्ये पाहावा लागेल। त्यानंतर जे दुसरं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास। आता या प्रकरणामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर सहकारी संस्थांसारख्याच व्यवसाय करणाऱ्या इतरही काही संस्था असतात, ज्यामध्ये एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था, त्याचबरोबर भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी, अशा 3 व्यवसायांच्या संघटन प्रकारांचा आणि त्याचबरोबर सहकारी संस्थांचा सुद्धा एक तुलनात्मक अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करावा लागणार आहे। त्यानंतर पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजे सहकाराची तत्त्वे। या प्रकरणामध्ये सहकारी संस्था चालवत असताना त्या सहकारी संस्थांना काही मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता असते आणि त्या तत्वांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे, ज्यामध्ये सहकाराची पुनर्निर्धारित मूलतत्वे आणि सहकाराची सर्वसामान्य तत्वे अशा 2 तत्वांचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। त्यानंतर चौथं जे प्रकरण आपल्याला पाहावं लागणार आहे ते म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना। म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना कशी होते, यामध्ये प्रवर्तन अवस्था आहे, नोंदणी अवस्था, या दोन्हींचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावा लागणार आहे आणि सहकारी संस्थांची स्थापना जो प्रवर्तक करतो त्या प्रवर्तकाचा अर्थ आणि प्रवर्तकाचं कार्य हा भाग आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना या प्रकरणामध्ये आपल्याला करायचं आहे। त्यानंतर जे पुढची जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं सहकारी संस्थांच्या प्रकारांच्या संदर्भातली प्रकरणं आहेत। त्यामुळे प्रकरणांची जी नावं आहेत ती जागेअभावी या ठिकाणी दिलेली नाही, ती तुमच्या वहीमध्ये ती नोंदवा किंवा नोंदवून घ्या। यामध्ये जे 5वं प्रकरण आहे ते 5वं प्रकरणाचं नाव आहे
सहकारी पतपुरवठा संस्था आणि या सहकारी पतपुरवठा संस्थेचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कार्य हा भाग आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्यानंतर 6वं जे प्रकरण आहे ते 6वं प्रकरण सेवा सहकारी संस्थेच्या संदर्भात आहे. सेवा सहकारी संस्था आणि या सेवा सहकारी संस्थेचाही अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि त्याचं कार्य हा भाग आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासावा लागणार आहे. त्यानंतर जे 7वं प्रकरण आहे ते 7वं प्रकरण म्हणजे प्रक्रिया सहकारी संस्था आणि या प्रक्रिया सहकारी संस्थांचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कार्य आणि त्याचबरोबर ज्या सहकारी प्रक्रिया संस्था आहेत वेगवेगळ्या त्यांचाही थोडक्यात अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावा लागणार आहे. त्यानंतर पुढचं जे 8वं प्रकरण आहे ते 8वं प्रकरण म्हणजे सहकारी विपणन संस्था किंवा तिलाच सहकारी खरेदी विक्री संस्था असंही म्हटलं जातं. आणि या सहकारी विपणन संस्थेच्या संदर्भात त्याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कार्य आणि सहकारी विपणन संस्थेची जी रचना आहे ती रचना आपल्याला या प्रकरणामध्ये पाहावी लागणार आहे. त्यानंतर जे पुढचं 9वं प्रकरण आहे ते म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था आणि या प्रकरणामध्ये आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि त्या गृहनिर्माण संस्थेची कार्य हा भाग आपल्याला पाहावा लागणार आहे. आणि त्यानंतर जे शेवटचं 10वं प्रकरण असणार आहे ते म्हणजे ग्राहक सहकारी संस्था आणि या ग्राहक सहकारी संस्थेचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कार्य आणि त्याचबरोबर ग्राहक सहकारी संस्थेचे प्रकार आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासावे लागणार आहेत. आणि अशा इयत्ता 11वीमध्ये एकूण 10 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.